ओढे पूर्ण दुथडी भरून वाहत आहेत. हे बघा, हा आहे कुंडेश्वर मंदिर परिसर. मासे दिले टाके नानानी ह्याचे वलगणीचे मस्तच आहेत एकदम. बघू दे, दाखवा. हे बघ, आरला मासा एकदम ताजे एकदम. हे बघ, आत्ता पकडून आणलेले मस्त पैकी कालवण कर आता ह्याचं. पाऊस पण छान पडतोय. हे आहेत वलगणीचे मासे. काही जण ह्याला चढणीचे मासे बोलतात. आमच्या चौलमध्ये ह्याला वलगणीचे मासे बोलतात. पाऊस सुरू झाला काही पावसाच्या सुरुवातीलाच एकदम खारीमध्ये किंवा शेतामध्ये पाणी साचलं जातं, त्या ठिकाणी हे अशा प्रकारचे मासे मिळतात. आमचा नाना आहे तो अशा प्रकारचे हे मासे पकडायला जातो. जाळं लावलं जातं किंवा पाक फेकला जातो, त्याच्या साहाय्याने हे मासे मिळतात आपल्याला. खायला एकदम चविष्ट, आंबट तिखट कालवण एकदम मस्त. मस्त मासे कापून धुवून स्वच्छ केलेले आहेत, तुकड्या पाडलेल्या आहेत आणि आता त्याच्यात आपण चुलीवर कालवण घालणार आहोत. चूल पण व्यवस्थित पेटलेली आहे. तुझे साहित्य सांग काय काय घेतलंयस ते. हा घरगुती मसाला आहे आपला. हळद, आलं लसूण पेस्ट आहे, कोथिंबीर आहे, मीठ आहे, हिंग, हा मच्छी मसाला आहे आणि हे थोडंसं तांदळाची पिठी आहे आणि चिंचचं आपण पाणी करून घेतलेलं आहे आणि तेल फोडणीसाठी. ओके. आम्हाला चौलकरांना कालवण बोललं की चिंच आवर्जून लागतेच. काही जण कोकमसाल वापरतात किंवा आगळ वापरतात, पण चौलला खास करून चिंचच पाणी वापरलं जातं कालवणासाठी. फोडणीला लसूण टाकलाय, चूल पण मस्त पेटलाय. त्याचा घालला अवघडात एकदम अग्नी ज्वाल. या मच्छीला लसूण खूप लागतो, भरपूर लसूण टाकायला लागतो. पाऊस पडलाय ना, त्याने एकदम गारवा झालाय हवेत. हिरवगार असं सगळ्याकडे झालंय. पावसाळ्याच्या सुरुवातीला हे असे मासे मिळतात. कालवण एकदम मस्त लागतं. याच्यात खोबरं नाही टाकत आम्ही. बाकी मच्छीमध्ये खोबरं टाकलं तरी चालतं, पण ह्या माशांमध्ये फक्त चिंच, हळद, हिंग, मीठ, मसाला एवढंच टाकायचं आणि मस्त कालवण होतं आंबट तिखट. एरवीपेक्षा 2 घास सरच जातात. हिंग, हळद, 2 चमचे घरगुती मसाला, दोन चमचे आपण घरगुती मसाला घेतलेला आहे तो टाकला आणि हा मच्छी मसाला आहे तो टाकला आहे. थोडंसं आपण हलवून घेणार आहोत. आणि याच्यातच आपण जरासं कोथिंबीर टाकणार आहोत. हे सगळं असं छान हलवून घेतलं की आपण त्याच्यामध्ये ही मच्छी टाकणार आहोत. साफ केलेली मच्छी आपण त्याच्यात टाकणार आहोत. हळूच टाकायची
आणि आता आपण चांगलं घालून घेणार आहे. वास बघ असला एकदम घमघमाट सुटलाय. वासानेच तोंडाला पाणी सुटलं. चुलीवरचं कालवण एक नंबर हो. गॅसवरच्या कालवणापेक्षा चुलीवरचं कालवण मस्त एकदम. आणि हे वाटण टाकण्यापेक्षा हे कालवण जे आपण करतो ना त्याला खरी चव असते. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत. आणि लगेच आपण चिंचेचं जे पाणी करून ठेवलंय ते चिंचेचं पाणी आपण इथे घालणार आहोत. व्यवस्थित असं डावळून घेतलंय. थोडं कालवणाला पाणी हवं तेवढं आपण इथे घेणार आहोत. एकदा हलवून त्याच्यावर आता मी झाकण ठेवणार आहे. तर कलर बघा कालवणाचा काय मस्त दिसते, लाल भडक एकदम. घरगुती मसाला आहे ना. कालवण उकलेपर्यंत गिरिजाने लगेच इकडे भात पण ठेवलाय वाईलावर. म्हणजे भात एकदा झाला की लगेच जेवायला बसता येईल. बघा कालवणाला कसला उकळ आलाय. अरे वा, घमघमाट सुटलाय नुसता. मस्तच झाले कालवण बघा. आणि ह्याच्यात आता तांदळाचं पिठाचं पाणी टाकलंय. थोडस जाडसरपणा याला कालवणाला. चुलीवरचं कालवण भात एक नंबर. आता एक उकळी येऊ दे. छान उकळ आलाय. आणि आता लास्ट काम म्हणजे आपलं कोथिंबीर घालायची. हे बघा गिरिजाने कोथिंबीर घातली ह्याच्यात. मस्त वास आलाय सुटला एकदम. ही मच्छी गोड्या पाण्यातली पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळते. मस्त छान लागतं एकदम. जास्ती असं पाणी नाही करायचं कालवणाला. नेमकं जसं कालवण केलं पाणी टाकून ते एकदम चविष्ट लागतं कालवण. हे एरवीपेक्षा 2 घास सरत जातात आंबट तिखट कालवणासोबत. थोडं झाकण ठेवून द्यायचं आता आणि उतरवून घ्यायचं. तर मग गिरिजा वाईल्यावर ठेवशील काय? भात तिकडे चुलीवर ठेवून इकडे वाईल्यावर कालवण ठेवायचं. म्हणजे गरमच्या गरम राहून जाईल भात होईपर्यंत. चुलीवर आता भात ठेवलाय. पाऊस आणि वारा एकदमच आहे रात्रीपासून. धुमाकूळ घातलाय पावसाने. आणि त्याच्यात हे मासे मिळाले वलगणीचे. त्यामुळे एकदम एक नंबर काम झालं आज. मस्त एकदम कालवणाचा वास येतोय छान. गिरजा एक नंबर कालवण झालंय मस्त एकदम. वलगणीत या माशांचं कालवण आणि सोबत सफेद कांदा घेतलाय जेवणासोबत खायला. भारीच झालं एकदम कालवण. मंडळी, आजचा वलगणीच्या माशांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
तुमच्याकडे पण अशी वल्गण किंवा चढणीचे मासे पकडले जातात का आणि त्याचे असं कालवण वगैरे बनवलं जातं का हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा. धन्यवाद.